करी रे संग राही रे निश्चळ लागोने दी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नाही मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठला 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 तुकोबरा या अभंगामध्ये काय सांगतात याचा विचार आपण करत असताना न करी रे संग राही रे निश्चळ लागोने दी मळ ममतेचा तुकोबराय म्हणतात न करी रे संग म्हणजे तुकोबराय उपदेश करतायत या अभंगामध्ये संग न करी कोण म्हणू शकतो जो संग रहित असेल तोच म्हणू शकतो संग न करी म्हणजे तुकोबराय संग रहित आहेत हे पहिलं चिंतन आहे राही रे निश्चळ जे निश्चळ आहेत तेच म्हणू शकतात की राही रे निश्चळ लागोनिधी मळ ममतेचा असं तेच म्हणू शकतात जे स्वतः ममत्वामध्ये नाही आहेत ममतेचा वाराही ज्यांना लागत नाही असे असणारे आमचे तुकोबर आहेत आनंदाचा अनुभव घेणारे तुकोबर आहेत इंद्रियांचा जय वासनेचा क्षय अवस्थेमध्ये गेलेले तुकोबर आहेत अशा अवस्थेचे असताना मग जो बोध झालेला आहे म्हणजेच खरं अद्वैत तत्वज्ञान ज्यांच्या अनुभूतीला आलेलं आहे या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती हे तुकोबरायांचं चिंतन आहे म्हणजे तुकोबरायांना प्रत्यक्ष तो अनुभव आहे आणि जो अनुभव आहे तेच जगाला देतात अनुभव आले अंगा ते या जगाला देत असे तुकोबराय अनुभव आपला जगाला देतात तसा अनुभव लवकर जगाला देता येत नाही जुनी लोक अनुभव सांगायला लागले तर आपल्याला नको वाटते बास आता तुमच्या काळातलं तुमचं पण तुकोबराय ज्ञानोबराय जेव्हा अनुभव आपल्याला सांगतात तो अनुभव चिरंजीव असतो कारण त्यांचा अध्यात्म संबंधीचा अनुभव असतो विठ्ठल 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 त्यांचा अनुभव भक्तीतला असतो त्यांचा अनुभव परमार्थातला असतो त्यांचा अनुभव अध्यात्मातला असतो त्यामुळे चिरकाल टिकणारा तो अनुभव अनुभवलेला आहे तो जगाला सांगतायत हाच एक विशेषत्वाचा भाव आहे ते आपल्यावर उपकार करतायत काय करतायत आपल्यावर उपकार आहेत मज निरंतर जागविती करुणी सायास शिकविती आणि तैसे मज येथे सांभाळीत जागवतात यात काय नवल म्हणले शिकवतात यात काय नवल म्हणले सांभाळतात शिकवलेल्याचं सांभाळी होतं अशा अवस्था संतांच्या अंतकरणामध्ये आहे त्यामुळे ते उपकार करतात उपदेश करतात उपदेश कोणी करावा कोणत्या अवस्थेमध्ये करावा तुकोबराय ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेतनं ते उपदेश करता आहेत म्हणजे तुम्ही त्या अवस्थेला व्हावं ही त्यांची तळमळ आहे ज्याच्या अंतकरणामध्ये जगाचं कल्याण व्हावं असं वाटायला लागतं त्यांना संत म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार यत्किंचित आपलं ठीक आहे आपण आपलं कल्याण व्हावं हे प्रत्येकालाच वाटतं पण जगाचं कल्याण व्हावं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये समाधान सुख प्राप्त व्हावं असं ज्यांच्या अंतकरणामधली भावनुकता नाही तर तळमळ असते बुडते हे जना न देख वेडोळा येतो कळवळा म्हणून या कळवळ आहे अंतकरणामधला कळवळ आहे आणि तो कळवळा एवढा आहे की काय सांगावं जेवढा कळवळा आपल्या आई बापाला आपल्या मुलाबद्दलचं वाटतं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तद्वत संतांच्या अंतकरणात आहे अंतकरण संतांचं तद्वत समाजा करताय जगा करताय जगाच्या कल्याणा करताय हे संतांचं हृदय आहे संत हृदय नवनीत समाना संतांचं हृदय नवनीतासारखं मृदू आणि कोमल असतं मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तैसे सज्जनाचे चित्त सज्जनाचे चित्त बघा संतांचं हृदय एवढं असतं संतांबद्दल का पहिल्यांदा वर्णन केलं या अभंगामध्ये काय संतांचं वर्णन आहे का वर्णन संतांचं नाही पण बोलणारे संत आहेत
वर्णन संतांचं नाही, पण बोलणारे संत आहेत, त्यामुळे संत या शब्दांचं वर्णन केलं तर तत्वज्ञानाचा बोध आपल्याला होतो. म्हणून ऐकावे वाणावे तेची सला, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून ऐकावे वाणावे तेची सला, वर्णन करावं संतांचं, वर्णन करावं देवाचं. माझ्यासारख्याच तर अजिबातच करू नये. स्वतःहून स्वतः करणं हे वेगळंच झाला, पण त्याच्यानंतर दुसऱ्यानंही आपली स्तुती करावी ही अपेक्षा आपण ठेवू नये. पण काय आहे, संत त्या ठिकाणी अवस्थेला पोचलेले त्यांना तसं वाटतं की स्तुती पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती काळी नाही. पण संतांचं वर्णन करावं, संतांचं स्तुती करावी, कारण अंतकरण शुद्ध होतं. नामा म्हणे तया साधूसी वाणिता, वाचे पवित्रता अखंडित. निरंतर वाणीला पवित्रता प्राप्त होते संतांचं वर्णन केलं तर. आपली वाणी शुद्ध व्हायला लागते, आपल्या वाणीमध्ये एक धारता येते, आपली वाणी पवित्र होते. आपण बोलल्यानंतर त्याबद्दलचा आदर केला जातो लोकांच्याकडून, कारण आपण बोलताना संतांचं वर्णन केल्यामुळं, वाणी शुद्ध झाल्यामुळं आपण चांगलंच बोलायला लागतो, नाही का. सत्य बोली मुकवी, दुखवी अनिकांच्या दुःखी, नाही. मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. मधुर वाणी अंतकरणामध्ये असते आणि ते त्या पद्धतीनं बोध करतात. अद्वैताचा बोध एवढा सहजासहजी होण्यासारखा नाही. हरपले आपण पे पावे, आपली स्वरूपता आपल्याला प्राप्त करून देण्याकरता संत बोध करतात, म्हणजे उपदेश करतात. हा उपदेश केलाय. बरं, उपदेश कोणाला करावा? जो उपदेश ऐकण्याची इच्छा करतोय त्याला उपदेश केलेल्याचा फायदा. उपदेश ऐकण्याची इच्छा करत नाही त्याला करतात का? नाही नाही. अंधापडे दीप, खरासी चंदन, सर्पा दुग्धपान करू नये. आंधळ्याला दिवा दाखव, काय उपयोग आहे सांगा. एका आंधळ्याला दिवा दिला, कीर्तन झाल्यानंतर एक जण म्हटलं, अरे बाबा निघालायस तो, एकटाच निघालायस, असं कर, दिवा घे. पहिल्या काळातलं उदाहरण आहे. दिवा घे म्हटल्यानंतर तो म्हटला, मला दिव्याची काय गरज, मला दिव्याची काय. ते म्हटले, तुला नाही दिव्याची गरज, पण पुढनं येणाऱ्याला तर आहे. म्हणजे पुढनं येणारा तर विचार करेल, बाबा कोणतरी यायला लागले, नाही का. हां, दिवा घेऊन निघालाय आणि येऊन पुढनं एक धडाकलंच. बरं का, आता पुढनं धडाकलंय म्हटल्यानंतर ह्यो म्हटला, काय आंधळा झालास काय. कोण म्हटला? आंधळाच म्हटला, काय आंधळा झालास काय. तो म्हटला, तू आंधळा झालास काय. तो म्हटला, मी आंधळाच आहे, तुला दिसत नाही का. तो म्हटला, मला कसं दिसेल, अंधार आहे. तो म्हटला, दिवा कशाला मी घेतलाय, दिव्यानं दिसत नाही का. तो म्हटला, दिवा पेटलाय का विजलाय हे बघायला तर डोळे लागतात. दिवा पेटलाय का विजलाय हे बघायला तर डोळे लागतात. याचा अर्थ कळाला का बघा, की अंधापुढे दीप, खरासी चंदन, सर्पा दुग्धपान करू. तसा क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिरवणे. अंतकरणाची निर्मळता, शुद्धता, त्या प्रकारची जिज्ञासा असेल. संत तर जगातल्या सगळ्यांवर बोध करतात, पण त्याचा परिणाम कोणावर होतो? ज्याची शुद्ध अंतकरण वृत्तीता आहे त्याला त्याचा बोध कळतो. बरं, म्हणजे शाळेमध्ये बरेच विद्यार्थी असले तर पहिल्या नंबरला येणारा विद्यार्थी कोण असतो? जो खरंच कष्ट घेतो, मन ऐकतो, एकाग्र होतो, नाही का. त्याच्याच करता तो बोध होतो, त्याचाच परिणाम त्या बोधाचा होतो. तुकोबर या ठिकाणी बोध करतात. म्हणजे करण्यामध्ये स्वतंत्र असला पाहिजे माणूस. तसं आपण करण्यामध्ये स्वतंत्र आहे, कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, ऐकण्यामध्ये स्वतंत्र आहे. ही ऐकण्याचं कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, बोलण्याचं कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, पाहण्याचं कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे. आता टीव्ही बघावी का कीर्तनाला जाऊन कीर्तन ऐकत राहावं हे कोणी सांगायचं? एक जण म्हटला, भाग्यात असेल तर बघू. काय म्हटला? एकाला म्हटलं, माळ का घालत नाही. म्हटला, माझ्या भाग्यात असली तर मी माळ घातली जाईल. भाग्य कशाला म्हणतात आणि काय कशाला म्हणतात, अजून त्या अवस्थेपर्यंत आपण का जात नाही. वास्तविक भाग्य कशाला म्हणायचं? फळ प्राप्त झाल्यानंतर हे फळ चांगलं का वाईट, फळाचा विषय भाग्याला द्यायचा असतो आपण. मला समजा दोघांनी विहीर काढली, एकाच्या विहिरीला पाणी लागलं आणि दुसऱ्याच्या विहिरीला पाणी लागलंच नाही, म्हणजे त्यानं समजायचं माझ्या विहिरीला पाणी लागलं नाही, असं माझ्या भाग्यात ते नव्हतं. आणि एकाच्या विहिरीला पाणी लागलं त्यावेळी माझ्या भाग्यात होतं म्हणायचं फळाच्या विषयी. बरं, कर्माच्या विषयी आपण स्वतंत्र आहे. कर्म दोघांनीही केलं पाहिजे, म्हणजे विहीर दोघांनीही काढली पाहिजे. त्याचं फळ मिळणं मात्र आपल्या हातात नाही. कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन, माकर्मफल हेतुर्भो माते संगस्व कर्मणी. मग आता ह्या श्लोकामध्ये वर्णन करताना भगवंत म्हणतात कर्मावर अधिकार आहे, फळावर अधिकार नाही. करण्यामध्ये माणूस स्वतंत्र आहे, फळाची आशा कशाला करायची, फळावर आपला अधिकार नाही. आणि मग कर्म करायचंच नाही असं जर म्हणत असाल तर माते संगस्व कर्मणी, अकर्मणी माते संग, म्हणजे अन्वयात्मक बोलायचं म्हटलं तर तुझा असंग अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यामध्ये व्हायला नको. माते संगस्व अकर्मणी. तुला असं वाटायला नको की कर्म करूच नाही का काय.
फळ जर फळाची अपेक्षा नसेल तर कर्म करू नये असं जर वाटत असेल तर तेही करू नका म्हटले, कर्म करायलाच पाहिजे. म्हणून तर अर्जुनाला म्हटले उठा, उत्तिष्ठ जा, नाही का, उठा, उठ, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवन कारुण्य तुझे. अर्जुनाला भगवंतानी बोध केला की नाही सांगा, उठायला सांगितलं ना, उठा, उठ बाबा, आता जो बसलायस तू, हा धनुष्य टाकून आता काय कर, धनुष्य घेऊन उठ आणि युद्ध कर. म्हणजे कर्मामध्ये भगवंतानी काय केलं, त्याला कर्मामध्ये घेतलं. अर्थ काय, करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे, त्याला उपदेश केला जातो, नाही का. नाहीतर एखाद्याला म्हटलं कीर्तनाला यायला पाहिजे, प्रवचनला यायला पाहिजे, पण घरात पोरगं सोडत नाही, बाबाला सांगितलंय बाबा जायचं नाही कीर्तनाला, असं जर पोरानं सांगितलं असेल आणि ते पोरगंच ऐकत असेल बाप, तर स्वतंत्र आहे का? मग करण्यामध्ये स्वतंत्र नाही तर त्याला बोध केलेला फायद्याचा झाला का काय झाला सांगा महाराज? नाही. अर्थ काय, करण्यामध्ये जीव स्वतंत्र आहे म्हणून त्याला उपदेश केला जातो. मग संत म्हणतात उठा जागे वारे, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवीर था जन्माचा धनदारा पुत्र जन. उठा म्हणतात, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथ, उठा उठा. कोणाला म्हणतात, झोपलेले आहेत त्यांना म्हणू शकतो ना उठा. बरं, जे झोपलेले आहेत त्यांना उठा म्हणू शकतो, पण जे उठलेले आहेत तेच उठा म्हणू शकतात. स्वतः झोपलेले कसे काय दुसऱ्याला उठा म्हणू शकतात? संत पहिले जागे आहेत आणि मग जगाला जागवतात. उठा जागे भारे आता. मग जागणे म्हणजे काय? तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश नित्यनवादीस जागृतीचा. निरंतर जागृत अवस्था म्हणजे काय? मनावरती अंकुश असणं, मनामध्ये स्थैर्यता असणं, मनाची स्थिरता असणं, मनाला आपल्या ताब्यात ठेवणं. नाहीतर मन स्थिर नाही माझे हाती, या अवस्थेला असेल तर मग तिथं अंकुश आहे का? तिथला अंकुश म्हणता येत नाही. पण कुठल्या अवस्थेमध्ये? आता कोटे धावे मन तुमचे चरण देखली. आता मन पळायचं थांबतं, मनाचे मनपण गेले. संतांची अवस्था तशी झालेली आहे. आता मन कुठं पळत नाही, त्या स्थिरतेला प्राप्त आहे. तिसरे चरणामध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणजे उपदेश का केला जातो याचं वर्णन आपण सांगायला आलो. उपदेश का केला जातो? उपदेश याच्याकरता केला जातो, करू नये ते लोक करतात त्यावेळी, करू नये ते करतात त्यावेळी करू नका म्हणावं लागतं, आणि करायला पाहिजे ते करत नाहीत त्यावेळी करा म्हणावं लागतं. उपदेशाचा प्रकार कसा आहे? न करी रे संग. याचा अर्थ संघामध्ये असतो आपण म्हणून न करी रे संग म्हणावं लागतं, बरोबर की नाही? काही ठिकाणी मग करू नये ते करतो आपण, म्हणजे न करी रे संग, त्यावेळेस न करी रे संग म्हणावं लागतं, नाही का? आणि मग करायला पाहिजे ते करत नाही, करायला पाहिजे ते करत नाही त्यावेळी करा म्हणावं लागतं. काही करा लागपाठ, धरा भक्तिभाव, नाही का? धरा बळकट तनमन ध्यान घ्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड सेवटगा. काही गोष्टी करू नये त्या करत असेल तर करू नका म्हणावं लागतं, आणि करायला पाहिजे ते करत नाही त्यावेळी करा म्हणावं लागतं. दोन शब्द उपदेशाचे आहेत. उपदेशामध्ये दोन प्रकार आहेत. आता इथं तुकोबारा म्हणतात न करी रे संग, म्हणजे आपण न करी रे संग म्हणजे करू नये ते करत असेल तर न करी रे संग या अवस्थेमधला आहे. न करी रे संग राही रे निश्चळ, ह्या जीवाला केलेला बोध आहे. कोणत्या जीवाला केलेला बोध आहे? जो संघ रूपामध्ये आहे. संघ म्हणजे नेमकं काय याचा विचार केला तर संघ म्हणजे अहमपणा जो आपण प्राप्त केलेला आहे त्याचंच नाव संघ आहे. जो अहमपणाचा भाव तयार केलेला आहे आपण, मी शब्द आपण पहिला जोडलेला आहे. वास्तविक मी शब्दाचं पहिलं ज्ञान होतं, नंतर पुढला शब्द माझं शब्दाचं ज्ञान व्हायला लागतं. पहिला मी कोण आहे अगोदर आपल्याला कळालं असलं तर मग मीपणाचा अहंकार येतो, आणि मग त्याच्या संबंधी जे जोडले जातात त्यांना माझं म्हणतो आपण. म्हणजे सगळ्यात पहिलं ज्ञान कशाचं आहे? मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, नंतर माझं काहीतरी आहे. माझं काय? घर माझं आहे,
नाही का, शेत माझं आहे, जमीन माझी आहे, सगळं माझं 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 ममत्वामध्ये मनुष्य जातो का नाही सांगा. पहिला मी कोण आहे हे कळतो. हा मी ना व्याप्त झालेला भाव आहे. आता मीचा व्याप्ती भाव केवढा आहे, जेवढा म्हणतात की जागृतमध्ये आहे, स्वप्नामध्येही आहे, सुषुप्तीमध्ये आहे, तिन्ही अवस्थांमध्ये मीचा व्याप्ती, तिन्हीमध्ये मीची व्याप्ती आहे. कशी आहे, सुषुप्तीमध्ये झोपलो होतो, कोण झोपलो होतो, मी झोपलो होतो, काही जाणत नव्हतो, कोण जाणत नव्हतं, मी काही जाणत नव्हतं, आनंदानं झोपलो होतो, सुख वाटत होतं, सुखाचा अनुभव आला, कोणाला आला, मी शब्द मला आला. अर्थ बघा, मी शब्द तिथंही आहे सुषुप्तीमध्ये. स्वप्नामध्ये स्वप्न बघितलं, कुणी बघितलं, मी बघितलं नाही का, स्वप्नात मला त्रास झाला, स्वप्न मी बघितलं, हा मी तिथंही आहे. जागृतमध्येही मी आहे नाही का, जागृतमध्येही मी आहे. कुठं आहे, मी बघतोय, मी ऐकतोय, मी खातोय, मी बोलतोय, मी चालतोय, सगळं आहे की नाही सांगा. नवे काही लोकांचा तर एवढा दृढ मी असतो की मीच करू शकतोय. काय सांगताय, माझ्यामुळेच होतंय, काय सांगताय. गीताकार वर्णन करतात अशा लोकांकरताचं. ते आसुरी संपत्तीने युक्त असतात. मला आसुरी संपत्तीने युक्त असणारे काय आहे, चिंताम प्रमेयाच्या प्रलयांताम उपासिता कामोपभोग परिमा येतावदिती निश्चिता. गीताकार फार सुंदर वर्णन करतात. भगवान म्हणतात की अहंकारी व्यक्ती झालेला असतो, माझ्याशिवाय काही कार्य होऊ शकत नाही असं म्हणायला लागतो, मीच म्हणायला लागतो नाही का. माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, अड्योबीजन वाण्योस्मी कोण्णोस्ती सदृशोमया यक्षे द्राक्षामी शिष्य इत्य ज्ञान विमोहिता. अज्ञानानं मोहित झालेली लोक अड्योबीजन वाण्योस्मी कोण्णोस्ती सदृशोमया, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी एवढा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा मीचा जो अहंकार आहे तो दृढ मीपणाच्या अहंकारामध्ये गेलेला आहे. म्हणून तिथं संत वर्णन करतात, बाबा अहंकार निशिघन दांड गुरु वचने पुटली पहाट, माता भक्ती भेटली वरवंत, तिने मार्ग गाविला तो कटगा. हर हरे राम तो कटगा. घनदाट शब्द घनदाट करताय बरं का. आपल्याला गडद अंधारामध्ये न्यायचं असेल म्हणजे अज्ञानरूपी अंधकारात, तर त्याला एकमेव एक कारण आहे अहंकार. हा तमोगुणाचा रूप आहे. अहंकाराचं स्वरूप कसलं आहे, तमोगुणानं युक्त आहे, तमरूपत आहे. अहम 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 अहंता ममता गेहे देहादौच करोती. देहावर अहंकार आहे. काही वेळ देहाला माझं म्हणतो, काही वेळ देहाला मी म्हणतो. या अभंगाच्या पहिल्या चरणावर लक्ष द्या. न करी रे संग राही रे निश्चळ लागोने दिमळ ममतेच. न करी रे संग म्हणजे अहंकार रहित होणं, आणि लागोने दिमळ ममतेचा म्हणजे ममता रहित होणं. अहंता आणि ममता ह्या दोन्हीच बंधाला कारण आहेत. अहमपणा एवढा लगेच संपला जात नाही. पहिला ममत्वाचा भाव संपला पाहिजे. माझं 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 म्हणण्यामध्ये आधी होता मुक्त बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझं माझं म्हणतो, हेच बंधाचं कारण माणसाचं आहे. पहिला मीपणाचा अहंकार, पुन्हा माझेपणाचा भाव, माझेपणाचा भाव. बघा अहंकारामध्ये मीचा जो अहंकार आहे तो मीपणाचा अहंकार आपल्याला किती त्रासदायक आहे, किती दुःखकर आहे. आणि तो पाहायला गेलं तर आपण अध्यारोपित करतो. वास्तविक मी कोण आहे, मी तर वासुदेव तत्वता. तत्वता मी शब्द वासुदेवा करताचा प्रति मानताय. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या मी शब्दाकरताचा भाव आहे. मी तर वासुदेव तत्वता आहे, पण त्या ठिकाणी आपण मी शब्द कुठं कुठं वापरतो. आतापर्यंत माझं शब्द आपण वापरतो. डोळे कुणाचे, माझे. कान कुणाचे, हात माझा, पाय माझे, मन माझं मन लागत नाही म्हणतात. बुद्धी माझी, इंद्रिय माझं, गाव माझं, देश माझा, जग माझं, सगळं माझं माझं. म्हणजे आतमध्ये या जीवसुद्धा लोक माझा म्हणतात. माझा जीव गेला असता थोडक्यात वाचला, एखादं म्हणतं, एखादं म्हणतं की नाही. म्हणजे जीवसुद्धा कुणाच झाला, माझा. मग तुम्ही सांगा, सगळं जर माझं असेल
तर मी कोण आहे, मी कोण आहे, मी कळाला का, मीचा शोध घेतला का. माऊली म्हणतात मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुम्हाला विचारच करायचा असेल तर मी कोण आहे याचा विचार करा, मी कोण आहे याचा विचार करा. लोक माझं काय याचा विचार करतात, पण मी कोण आहे याचा विचार करत नाही. मी कोण आहे विचार करावा लागेल. आतापर्यंत बघा, ज्याला आपण माझं म्हटलं, आता जो माझं असतं तो मी असतो का. माझं म्हणजे जोडलेलं, हात माझा म्हणजे मी हात नाही, सिद्ध झालं की नाही. पाय माझा म्हणजे मी पाय, माझा जीव गेला असता म्हणतो, त्याचा अर्थ काय झाला, मी जीव. बघा, म्हणजे आता माझं ज्याला म्हटलो ना त्यालाच आपण मी म्हणतो. गोरा कोण आहे, मी नाही बरं का, मी सांगायला लागलोय उदाहरण. गोरा कोण आहे, मी आहे. काळा कोण आहे, मी आहे. उंच कोण आहे, मी आहे. जाड कोण आहे, आता तुम्ही सांगा. शरीर उंच आहे, शरीर गोरा आहे, शरीर काळा आहे, शरीर जाड आहे. त्या शरीराला आपण माझं शरीर म्हटलो, आता मी कसं म्हटलो नाही का. आता मीच म्हटलो ना त्या शरीराला. मी गोरा कोण आहे, मी आहे. काळा कोण आहे, मी आहे. जाड कोण आहे, मी आहे. शहाणा कोण आहे, बुद्धीवर आरोप, मी आहे. मूर्ख कोण आहे, मी आहे नाही का. सुखी कोण आहे, मी आहे. दुःखी कोण आहे, मी आहे. सगळा आपण काय केला, माझ्यावर मीचा आरोप केला आणि मीवर माझ्याचा आरोप केला. मीवर माझ्याचा आरोप करणं आहे म्हणजे बऱ्याच काळ आता माझ्याशिवाय काही नाही म्हणलं, मीच चालवतोय, मीच चालतोय. चालणं, चालवण्याचं सामर्थ्य त्याच्याशिवाय होईल का हो. चाले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविन, त्याच्याशिवाय काय होईल. पण आपण म्हणतो माझ्या सत्तेनं मी चालतो, मी चालतो, मी बोलतो, मी जातो नाही का. हा मीचा आपण काय केला, आरोप केला. तो आरोप एवढा दृढ आहे, एवढा दृढ आहे कारण ते अनादि अज्ञानाचे संस्कार आपल्यावरती आहेत. किती अनादि अज्ञान आहे तर अनेक जन्माच्या अज्ञानाचा परिणाम आहे की आपण लगेच तुम्ही ब्रह्म आहात हे तत्व पटत नाही. कारण अनादि संस्कार शरीराच्या देहाला घेऊन आहेत नाही का. देह हे काळाचे जरी असलं तरी देह बदलले, अनेक देह बदलले, पुन्हा त्या देहामध्ये अहमपणाचा भाव केला आपण नाही का. सहजासहजी आत्मतत्व आणि शरीर भिन्न आहे हे लगेच पटू शकत, लगेच पटेल का. पण भगवंताने अर्जुनाला दुसऱ्या अध्याय सांगायला सुरुवात केली. देहिनोस्मिन तदा देहे कौमारम यवनमदरा तदा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमयते. अरे देहामध्ये परिवर्तन असतं, जशा अवस्था देहाच्या बदलतात तसं या ठिकाणी शरीर बदलली जातात. मग तुम्ही सांगा, भगवंतानी सांगितलं नैनम छिंदंती शस्त्राणी. आत्मतत्व मात्र कसं आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी. ब्रह्मस्वरूप कसं आहे, नैनम छिंद. आत्मतत्व कसं आहे, नैनम छिंद शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदी अंत्यापो न सोशयती मारुत. म्हणजे ज्याच्यामध्ये शस्त्रानं छेद केला जात नाही, अस्त्रानं ज्याला नाही का संपवलं जात नाही, ज्याला पाण्यानं भिजवलं जात नाही, ज्याला वाऱ्यानं सुकवलं जात नाही, ज्याला अग्नीनं जाळलं जाऊ शकत नाही. अच्छेद्योयम अधायोयम अकले देवशौचे एवच नित्य सर्वंगत स्थानोर चलो यम सनातन. असं ब्रह्मस्वरूपाचंही वर्णन केलं. आणि देही ही देह आहे, बदलणार आहेत. अंतवंत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिणा अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. अरे बाबा, ही वरचं जे आहे ना ते संपणार आहे. देह जाणार यासी खाळोबा खाणार. देह जाणार, याला काळोबा खाणून टाकणार आहे. देहाचं काय घेऊन बसलाय म्हणले नाही का. देह जाणारच आहे. परिवर्तन क्षणाक्षणाला आहे. किती क्षणाचं परिवर्तन आहे महाराज. बघा, पाण्याचा पाट असेल, पाण्याचा पाट, प्रवाहित पाणी असेल, त्याकडे आपण बघायला लागलो. बघत असताना एका सेकंदामध्ये त्या पाण्याकडे आपण बघितलं असेल तर दुसऱ्या सेकंदामध्ये तेच पाणी नसतं. प्रवाहित पाण्यामध्ये तेच पाणी दुसऱ्या सेकंदामध्ये नसतं. दुसऱ्या सेकंदाचं काही घेऊन घेत बसलाय. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म वेळेमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आपल्यामध्ये सुद्धा शरीरामध्ये परिवर्तन चालू आहे. कालचा दिवस आजचा आपल्याला मिळू शकत नाही, आजचा दिवस उद्या आपल्याला तोच मिळू शकत नाही. आजची तारीख बरं का अंगद महाराज, आजची तारीख उद्या मिळेल का. आजची तारीख, आजची वेळ 7 ते 9 ते 11 कीर्तन, बरोबर का नाही. हां, ही वेळ पुन्हा पाहिजे म्हटलं तर अजिबात येऊ शकत नाही आहे. परिवर्तन चालू आहे, परिवर्तन चालू आहे, बदल चालू आहे. पण आपण बदलत आहे त्याच्याकडं लक्ष देत नाही. आपण आपल्याला असं वाटतं की आपल्यात बदल होत नाही. आपल्या शरीरामध्ये किती बदल चाललाय. लहानपणी आज्याच्या मांडीवर खेळलेलो मी, शब्दाकडे लक्ष द्या बघा. लहानपणी आज्याच्या मांडीवर खेळलेलो मी, म्हातारपणी नातवांना मांडीवर खेळवणारा तोच मी. बदल काय झाला,
बदल काय झाला? मी मध्ये अजिबातच बदल झाला नाही, पण जे शरीर होतं त्यामध्ये मात्र परिवर्तन झालं, बदल झाला. लहानपणीचं शरीर तरुणपणी नाही, तरुणपणी शरीर म्हातारपणी नाही आहे, परिवर्तन झालं. मग बदललं काय आणि स्थिर आहे काय? तर जे स्थिर आहे तो मी आहे, जे बदललं ते त्याला माझं म्हणतो ते आहे. मी आणि माझं या शब्दामध्ये आपण होतो. मग माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आता जो मी आहे तो कसा आहे याचं वर्णन शास्त्रकार सांगतात की मी तर वासुदेव तत्वाचा संत सांगतात. शास्त्रकारांचं वर्णन आहे की मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. श्रुती हा अनुभव आहे बरं का, आणि तत्वमसी तेच तू आहेस हे उपदेश आहे, आणि अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे. अनुभवाच्या ठिकाणी गेल्यावर मी कोण आहे या अनुभूतीमध्ये जातो. हा विचाराने कळतो बरं का. अहंकार संपवायचा असेल तर विचार करावा लागतो. विचारोनी अहंकार सांडीजे न करी रे संग. संग रहित व्हायचं असेल, अहंकार रहित व्हायचे असेल तर विचार करावा लागेल. विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल? विचारोनी अहंकार सांडीजे. अहमपणाचा भाव विचारानं संपतो. विचार करावा. सदा विचार येत तस्मात जीवो ब्रह्म परात्मन. जीव काय, ब्रह्म काय, परात्मा काय, निरंतर माणसानं विचार करावा. विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा तरावया पार भव सिंधू, भव सिंधू. तरावया पार भव सिंधू, भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करायचा. मी कोण हा करावा विचार. विचार करावा. बरेच लोक विचार करतात, आणि विचाराकरता बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती विचार येऊन जातात याची गणतीच नाही. मीटर लावलं तर ते सुद्धा फुटून जाईल एवढे एक एक जण विचार करतात. काय मोजायचं म्हटलं तर किती विचार. क्षणाक्षणात परिवर्तन विचारांचं होऊ शकतं बरं का. एका क्षणाक्षणामध्ये विचारांमध्ये बदल होऊ शकतो, बदलतो. कारण मनोवृत्ती ही स्थैर्यतेचा भाव नाही. चित्तवृत्तीची एकतानता म्हणजे एकाग्रता म्हणजे काय? एक विचार बराच काळ आपण त्याचा वेळ वाढवणं, त्या विचाराचा काय करणं? वेळ वाढवणं. आपला विचाराचा वेळ वाढलाय का? आता कीर्तनात किती वेळ विचाराचं थांबेल सांगा आपण? कीर्तनाच्याच विचारात किती वेळ राहील? पण तुकोबरायांच्या बाबतीत बघायला गेलं तर दिनरजनी हाची धन्य, आणि त्यांना आळस नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृत. एक ताण जागृत स्वप्नी पांडुरंग. जागृतमध्ये देव यात काय नाही, स्वप्नात सुद्धा तोच. म्हणजे विचारांमध्ये परिवर्तन. आपलं कसं आहे, जशा प्रकारचं वातावरण तयार होतं, जसं प्रकार माहोल होतो तसं आपले विचार चालू व्हायला लागतात. माहोल म्हणजे काय? कीर्तन वाटलं की कीर्तनाचे विचार चालू झाले. बाहेर गेलं क्रिकेटचं वातावरण असलं क्रिकेटचे विचार चालू झाले. बाहेर गेलं संसाराचं वातावरण असलं संसाराचे विचार चालू झाले. झाले की नाही सांगा? परिवर्तन विचारामध्ये आपल्या वारंवार का होतं? कारण आपलं ध्येय निश्चित पाहिजे. त्या ध्येयाशी म्हणजे परमात्म्याशी, संतांचं ध्येय परमात्मा आहे आणि परमात्म्याशी एकरूप असल्यामुळं त्या विचारामध्ये निरंतर आहे. मी कोण हा करावा विचार, नाही का? मी कोण हा करावा. मी कोण आहे, कोण आहे विचार करा. नाहीतर लोक एवढा काय काय लोक विचार करतात. एक जण एका चित्र एवढा विचार करत होतो, बायको म्हटली आजारी पडशीला जरा कमी विचार करा. आजारी पडशीला कमी विचार करा. एखादा माणूस ठेवा विचार करायला, पण विचार करू नका म्हणजे. बरं का. एक म्हटलं माणूस होता, त्याला वाटलं म्हटलं आता उद्याच्याला ठेवूयाच माणूस, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काय केलं, एकाला बोलवलं. म्हटले तुला महिन्याला 20,000 पगार. किती पगार? 20,000 पगार. तो म्हणला काम काय? म्हटलं काही नाही, फक्त विचार करायचा आहे. आता ह्यानं खालनं वरपर्यंत ह्याला निरकलं. ह्याची अवस्था बघितली, चप्पल कसलं व्यवस्थित नव्हतं, म्हणले कपडे व्यवस्थित दिसत नव्हती. ह्याला घरात कायम नुकता विचार करत बसलेला असतो. कुठं काम करत नाही, धंदा करत नाही, काही शेतात जात नाही, कुठं नोकरी करत नाही, काही करत नाही, आणि नुकता बसलेला असतो. हे महिन्याला 20,000 देणार कसं काय? त्यालाच विचारलं बाबा तू महिन्याला 20,000 देणार कसा? तो म्हणला याचाच विचार करायचा आहे. काय विचार करतील काही सांगता येत नाही. काही एक जण तर असं होतं की आयुष्यात कधी बसमध्ये बसलं नव्हतं, आणि कोल्हापूरवरनं बस निघाली यायला, कागलच्या दिशेने यायला लागली बरं का, आणि कधी आयुष्यात
बसमध्ये कधी बसलंच नव्हतं आणि बसलं ते बसलं बरोबर ड्रायव्हरच्या तिकडे जवळच बसलं तिकडे. ड्रायव्हर असतो का नाही त्याच्या ती पलीकडच्या साईडला बसला आणि बसल्यानंतर विचार करायला लागले, हे सारखं जे आता मध्ये गिअर असतो ना, गिअर आपण गिअर पाडतात ड्रायव्हरला, ह्याला काय माहीत नाही गिअर म्हणजे काय, हे म्हणायला लागले हे ड्रायव्हरला अडचण करायला लागले वाटतं. ड्रायव्हरला अडचण. जरा थोड्या वेळ विचार करत करत बराच वेळ विचार करत झाल्यानंतर जरा पुढं गेलं, जरा पुढं डिपाणीच्या जवळ यायला लागलं, जरा पुढं आलं, विचार चालूच आहे आणि मध्ये घाटात आल्यावर ह्याला वाटलं काय काय माहिती उपसूनच काढायला लागलं ते नाही का. म्हणलं याला त्रास होतो, काय विचार करावा, माहीत असेल तर विचार करावा. विचार हा संतांच्या मार्गाचा पाहिजे. कोणत्या मार्गाचा पाहिजे? संतांच्या मार्गाचा. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जातात न पडे गुंता कोटे काही. मार्ग संतांच्या विचाराचा पाहिजे. मनानं विचार करत बसलो तर मनोमार्गे गेला तेथेची मुकला. मग लोक म्हणतील मन कवा थांबतच नाही, सारखं काही ना काहीतरी विचार, बसल्या बसल्या एखाद्याच्या विचार येऊन गेलाच असेल, ह्याचा कवा संपायचं बरं का. विचारामध्ये काय काय परिवर्तन सांगता येत नाही. मग तुम्हाला सांगू का, मग म्हणले विचाराशिवाय मन राहत नाही. मनाला काहीतरी विचाराचं भाव लागतोच, काहीतरी विचार त्याच्यामध्ये उमटतात. मग त्याला काय करावं? चंचल आहे म्हणले, स्थिर राहत नाही, परिवर्तन निरंतर होतं, त्याच्यात बदल सारखा. चंचलम ही मनकृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिवसु दुष्करम. म्हणले मन एवढं चंचल आहे. अर्जुन म्हणतो मन चंचल आहे आणि अर्जुनाला भगवंत सहमती देत आहेत. अर्जुना तू म्हणतोयस यात शंकाच नाही. हे पूर्ण गीतेत लयस होत नाही बरं का कुठंतरीच. कारण अर्जुन म्हणतोय देव अर्जुनाच्या बघा शिक्कामोर्तब करणं म्हणजे काय, तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटतंय, आम्ही त्याशी सहमत आहे असं म्हणणं, बरोबर की नाही. तसं अर्जुन म्हणायला लागलाय देवा मन चंचल आहे आणि देवही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतायत की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. अर्जुनाला वारंवार देव जर असे म्हटले असते तर गीता तयार झाली असती का. पण देव कुठंतरीच म्हणतायत. पण अर्जुनाला म्हणतायत मन चंचल आहे जरूर बाबा, पण या मनाचा निग्रह करता येतो. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. पण याचा निग्रह करता येतो. अभ्यासाने कोणताही वैराग्याचे गृहते. याला अभ्यासाने वैराग्याच्या द्वारा स्थिर करता येतं. एकतर यत्किंचित वैराग्य पाहिजे. आता तुम्ही कीर्तना करता आलात की नाही सांगा, कीर्तनाला आलात, थोडं का असं ना वैराग्याचा भाव कसा आहे बघा. टीव्हीची चांगली आपल्याला आवडणारी मालिका जरा आजच्या दिवशी बाजूला ठेवली आणि प्रवचन कीर्तनाला आलो का नाही आपण सांगा. का नाही कळालं? नाही कळालं वाटतं. कळालं असेल की चांगल्या मालिका टी व्हीवर असणाऱ्या आपल्याला आवडणारी एखादी मालिका असेल, ती मालिका आपण दररोज बघतोय. पण आता गावात कीर्तन प्रवचनं चालू आहेत म्हटल्यानंतर आपल्या मनात काय आलं, आपण कीर्तनाला जावं, आपण प्रवचनं जावं. मालिका राहून द्या. आता कुठं जावं? अर्थ काय झाला, यत्किंचित का असणं आलेलं काय आहे, हे वैराग्य आहे. कारण तात्पुरतं अनुकूल भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणतात. अनुकूलता आहे, त्याच्यापासून आपल्याला सुख प्राप्त, समाधान वाटेल की ती मालिका बघितल्यानंतर आनंद वाटतो. पण काही का असं ना कीर्तनाच्या इच्छेमुळं तिकडल्या गोष्टीचा वैराग्यता प्राप्त झालेली आहे. वैराग्य अनुकूल वैराग्य विषयाच्या त्यागाला वैराग्य, अनुकूल भोगाच्या त्यागाला वैराग्य. म्हणून वैराग्यानं मनाला काय झालं, स्थिरतेच्या दिशेनं प्रवास झाला आणि त्याच्यामध्ये काय केला, अभ्यास केला. मग मन स्थिर व्हायला लागतं. असं तसं मन स्थिर होतं. अभ्यास करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. नाहीतर काय होतं बघा, पहिल्या काळामध्ये जेव्हा आपल्या सुरुवातीला आपण कोणतेही कर्म करताना एवढं लगेच जमत नाही काही गोष्टी. भाकरी जरी साध्या पहिल्या तुम्ही आता महिला मंडळात भाकरी शिकत असाल, पहिल्यांदा आईनं तुमच्या शिकवले असतील, त्यावेळेस सुरुवातीला अजिबात भाकरी जमली नसेल की नाही सांगा. पुन्हा पुन्हा हळूहळू ती कळायला लागली, थोडी थोडी गोल यायला लागली, नंतर ती चांगली भाजली जायला लागली, नंतर पुढं जाऊन तिच्यामध्ये चांगली चव यायला लागली आणि पुढं गेल्यानंतर आता अन्यांपेक्षाही गोड होते असं व्हायला लागतं की नाही. हे का झालं, वारंवार तीस करत राहिल्यामुळं. याला म्हणतात अभ्यास. वारंवार त्या गोष्टीचा आपल्याला गोष्ट वारंवार केल्यामुळं त्याचं नाव अभ्यास. म्हणजे आज केली तर उद्याही आज बघा याचं नाव अभ्यास आहे. सतु दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवित दृढभूमी. म्हणून निरंतरता हा परमार्थातला विषय आहे. मनाला निरंतर परमार्थामध्ये लावता आलं पाहिजे. निरंतर जसा सकाळी चहा काही लोक असे असतात बघा, चहा पिल्याशिवाय दिवस त्यांना उजाडला असं वाटतच नाही. दिवस चांगला जाईल याची गॅरंटी पण देता येत. काय नाही एवढी चहा अशी सवय असते. काय बेड टी घेतात. बेड टी आहे ना, बेड टी माहिती आहे ना,
म्हणजे आंघोळ करायचं सोडाच, त्याच्या अगोदर उठल्या उठल्या पहिला चहा हातात द्यायचा कोणीतरी. बेड टी म्हणतात. मग तुम्ही सांगा, एवढी जर चहाची सवय लागली एखाद्याला, त्या चहाबद्दल एवढा जर आपल्याला जर त्याची सवय लागली असेल, तर मला हे म्हणायचं आहे, तेवढीच सवय जर परमात्म्याची लागली. कोणाची? मला त्याच्या ध्यानाशिवाय माझा दिवस रममान होत नाही, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, मन अस्वस्थ वाटायला लागलं. त्याची भक्ती न केल्यामुळं, त्याचं वाचन न केल्यामुळं, त्याचं चिंतन न ऐकल्यामुळं. असं कधी वाटलंय का आपल्याला? असं कधी वाटलंय का? जर वाटायला लागलं तर म्हणायचं आपण अभ्यास करायला लागलो. नित्य नियमनामी, निरंतरता आपल्यामध्ये यायला लागली. एक ताणत्वेनं आपले ते चिंतन व्हायला लागले बरं का महाराज. असं व्हायला लागलं तर तसं आपलं होत नाही. ज्यांचं होतं त्यांचं कल्याणच आहे, ज्यांचं होत नाही त्यांच्याबद्दल सांगायला आलं. अभ्यासानं काय प्राप्त होऊ शकत नाही? अभ्यासाच्या निबळ एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की विष की हारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग्ब्रह्म तोकडे अभ्यास केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळत. तुकोबरांच्या भाषेत असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट सुद्धा साध्य व्हायला लागते, त्याला कारण आहे अभ्यास. निरंतर अभ्यास करायला लागतो. अभ्यास म्हणजे सतत मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न. वैराग्याने अभ्यासानं मन स्थिर होतं. त्या मनाचं रूपत आहे, त्या मनामध्ये विचारांची स्थैर्यता. आणि विचारांची स्थैर्यता करायची आहे कोणती? मी तर वासुदेव तत्वता. आणि या वासुदेव तत्वतापर्यंत जात असताना न करी रे संगपर्यंत पोचतो आपण. वासुदेव तत्वतामध्ये जाणं म्हणजेच न करी रे संग. एरवी मनाचे विचार द्वैतामध्ये यायला लागतात. अद्वैतामध्ये जाणं म्हणजे काय? स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं. आणि द्वैतामध्ये येणं म्हणजे काय? द्वित्व भाव धारण करणं. मी कोणीतरी बघणारा, आपलं मुख आहे त्याच ठिकाणी आहे. बघा, ह्याच्यामध्ये दृष्टत्व भाव आलेला नाही अजून. पण अचानक काय झालं? आरसा पुढं आला. काय पुढं आला महाराज? आरसा पुढं आला. लक्ष आहे ना सगळ्यांचं? आणि नसलं तर मला काय टेन्शन नाही, आपापलं आपुली आपण करा. आरसा पुढं आला. आरसा पुढं आला. आता आरसा पुढं आल्यानं काय झालं? मला माझं स्वरूप दिसायला लागलं. मला काय दिसायला लागलं? स्वरूप दिसायला लागलं. आता काय झाला भाऊ बघा, की चेहऱ्यानं अगोदर आहे त्याच ठिकाणी मुख आहे, पण आता आरसा समोर आल्यामुळं काय झालं? मी बघणारा, बघितलेली वस्तू कोणीतरी, आणि त्या बघण्याचा विषय तीन रूपता आली. दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी आली. फक्त कारण कोण झालं? आरसा. अगोदर तोंड आहे तिथंच आहे, पण त्या आरशानं तीन प्रकार केले बघा. दृष्टादृश्य दर्शन, नाही का? माऊली वर्णन करतात, मुख असत नाही, दर्पणाचे अधिषेकी मुख असतचे असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. दर्पणाच्या सुरुवातीला आणि शेवटला मुख आहे त्या ठिकाणीच आहे, पण दर्पण आल्यामुळं काय झालं? दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटीचा भाव तयार झाला. तसं म्हटले की अविद्याच्या निमित्तानं दृश्य द्रष्टत्वाचा भाव तयार झाला, आणि त्यामध्ये अहंपणा करू लागला. त्या अहंपणातनं निवृत्त होण्याचा भाव म्हणजेच न करी रे संग विठ्ठल विठ्ठल. न करी रे संग. तुकोबराय म्हणतात न करी रे संग. अहंपणाच्या भावातून निवृत्त म्हणजे अहंपणा काय करायचं असतो? अहंपणा नम्रतेमध्ये जातो, नाही का? अहंपणा ज्ञानानं संपत असतो, पण ज्ञानानं संपणं म्हणजे संस्कार रूपामध्ये संपलं. प्रारब्ध गतीनं आहे तोपर्यंत त्या अवस्थेमध्ये आहेच. न करी रे संग राही रे निश्चळ. निश्चळ राहणं. आता संग रहित होणं म्हणजे जी अवस्था आहे त्याला म्हणतात निश्चळ अवस्था. जोपर्यंत अहंपणाचा अहंकार आहे तोपर्यंत निश्चळ अवस्था येत नाही, कारण अहंपणामुळं पुन्हा ममतारूपी भावता येते. आणि ममतेमुळंच काय झाला? द्वैत प्रपंच तयार होतो. द्वैत प्रपंच. आता जगताच्या संबंधीचा व्यवहार आपला तयार होतो, नाही का? पण अहंपणा जिथं संपला तिथं निश्चळ अवस्थेला पोचला जातो. आता त्यांच्यामध्ये निर्लिप्त अवस्था आहे. त्या अवस्थेचे महात्मा असतात कसे याचं वर्णन केल्यावर लक्षात येईल. निश्चळ अवस्थेचा महात्मा असतो कसा? नैव किंचित करोमि ती युक्तो मन्ये तत्वित पश्यन् शृणोन स्पर्शन जिग्रन नश्नन् गच्छन् स्वपन स्वसन प्रलपन् विसृजन गृह्णन् नन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन् ब्रह्मणे आदाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति.
लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मीमांबसः. गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की तो महात्मा निर्लिप्त अवस्थेचा कसा असतो. अहंपणा भाव रहित की नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्विद. मी काही करत नाही. प्रलपन बोलताना, विसृजन त्या नाही का बोलताना, नुन्मिषण निमिषण डोळ्याची उघडझाप करताना, प्रलपन बोलताना, गृह्णन स्वीकारताना नाही का, चालताना, बोलताना, खाताना, स्वीकारताना, झोपताना, सगळ्या गोष्टी करताना मी काहीही करत नाही या प्रकारचा ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव असतो ती निर्लिप्त अवस्था आहे. पद्मपत्र मीमांबसः. पाण्यामध्ये कमळ ठेवल्यानंतर त्या कमळानं पाणी लिप्त होत पाण्यानं कमळ लिप्त होत नाही. वर काढल्यानंतर त्या पाण्यानं भिजले असं म्हणता येत. त्याच्यामध्ये पाणी जास्त वेळ थारा राहत नाही, जास्त वेळ थारा राहत नाही पाण्याचा. त्या प्रकारे निर्लिप्त अवस्थेचा भाव आहे. निर्लिप्त अवस्था म्हणजे काय आहे की जरी त्याच्या रूपामध्ये असलं आपण तरी त्यापासून आपण वेगळं मानणं. जसा सूर्याच्या बाबतीत म्हणायला गेला तर सूर्यामुळं जगातले व्यवहार होतात. पण सूर्य त्याला कारण आहे जरूर, पण तो तसा कारण आहे का, प्रत्यक्ष कारण आहे का, त्याच्या अधिपत्याखाली सगळं व्यवहार होतात. बघा लाईटमध्ये एक लाईट लागलेली आहे, त्या खोलीमध्ये एक जण आला, तो काय करून गेला, जेवण करून गेला. दुसरा आला, तो ठिकाणी पूजापाठ करून गेला. तिसरा आला, जरा विश्रांती करून गेला. चौथा आला आणि त्याच लाईटमध्ये चोरी करून गेला. बरं का, आता त्या लाईटचा काय फरक आहे का हो, लाईटचा काय परिणाम आहे का, नाही हे सगळं लाईटमुळं झालं. कोण लाईटवर आरोप करेल का. लाईट जशी साक्षीत्वान आहे तसं साक्षीत्वपणाचा भाव तयार होतो. प्रकृतेवच कर्माणी क्रियमाणानी सर्वश. ही सगळी कर्म व्यवहारातली होतात ते प्रकृतेवच कर्माणी, प्रकृती जरा केली जाऊ शकतात. पण अहंकार विमूढ आत्मा कर्ताहमिति मन्यते. पण अहंकारी पुरुषच हे माझ्यामुळं केलंय असं म्हणायला लागतो. अहंकार विमूढ आत्मा कर्ताहम इति मन्यते, कर्ता म्हणायला तयार होतो. त्यामुळं अहंपणाचा भाव संपवण्याचा विषय म्हणजे निर्लिप्त अवस्थेला जाणं. आणि याचंच नाव आहे न करी रे संग, नाही का, राही रे. मग आता संगरहित होणं म्हणजे निश्चळ अवस्थेची. आता तिथं स्थैर्यता आहे. आता देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तर काही हरकत, जावो अथवा राहो. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुका विठ्ठल. कोणत्याही अवस्थेमध्ये आता स्थैर्यता एवढी आहे. राही रे निश्चळ अवस्था किती आहे आपल्याला. बघा जरासं आपल्याला इकडं तिकडं काय, आता बघा एखादं कोणी इकडनं निघालं तरी सगळं आपल्याचं लक्ष, म्हणजे तुमच्या इकडलं काय माहीत नाही पण काही ठिकाणी लोक सगळीच तिकडं बघायला लागतात. म्हणजे कीर्तनकार काय आमचं पण लक्ष तिकडंच जातं नाही का. एखादा चालायला लागला, इकडनं बोलायला लागला नाही का, असं व्हायला लागतं का नाही सांगा. म्हणजे आपण स्थिर आहोत का आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, एकाग्र आहोत का. स्थैर्यतेचा भाव किती आहे बघा. यथादिपो निवांतस्थ नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य इंजते गुमात्मना. वर्णन कसं आहे बघा. माऊली वर्णन करतात. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू. निर्वात अजिबात वारा जिथं नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा आहे. तो दिवा अजिबात हलत नाही, अजिबात डोलत नाही, अजिबात काही त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. पण जरा आपण गेलो आणि आपला श्वास जरी जरा त्या दिव्याच्या समोर लागला तर ती ज्योत काय व्हायला लागते, साधा श्वास जरी गेला तरी हालायला लागते. मग तुम्ही सांगा अंतकरण वृत्ती ह्याच्या हजारो नाही लाखो पटीनं मला वाटते हलकी असेल नाही का. ती ज्योत जेवढी हलकी आहे त्याच्या कित्येक पटीनं अंतकरण वृत्ती किती आहे, सूक्ष्म आहे. बरोबर का नाही सांगा. मग एवढी सूक्ष्म अंतकरण वृत्ती त्याच्याकरता नुकतं वार येत नाही, वादळं येतात दुःखाची. नुकतं वारं येत नाहीये, वादळं येतात. आणि अशा वादळांमध्ये मनाची वृत्ती स्थिर करायची आहे नाही का. अशा वादळांमध्ये मनाची वृत्ती काय करायची आहे, स्थिर आहे. पण तो कोण करू शकतोय, ज्याला ज्ञान झालंय मी निर्लिप्त आहे, ह्यापेक्षा मी वेगळा आहे, या प्रकारचं ज्याला ज्ञान झालेलं आहे तो अंतकरण वृत्तीला स्थैर्य ठेवू शकतो. म्हणून पहिला शब्द न करी रे संग आणि दुसरा शब्द राही रे निश्चळ. पण आता मग लागोणे दी मळ ममतेचा, पुन्हा ममतेचा मळ लागायचा विषयच होत नाही. या अवस्थेला गेल्यानंतर शब्द आहे या नावे अद्वैत. खरे
ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. याचं नाव अद्वैत आहे. खरं ब्रह्मज्ञान अनुभवाशिवाय बडबड आहे. विठोबा रखुमा जय जय. विठोबा रखुमा जय हरि जय जय. विठोबा रखुमा जय जय. विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय. विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय 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 जय. विठोबा रखुमा हरि जय जय. विठोबा हा हा
न करी रे संग राही रे निश्चळ लागोणी दिमळ ममतेचा याणावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवावा सोन बडबडते. कोण आहे म्हणतात याचं नाव अद्वैत आहे. निश्चळ अवस्थे स्वरूपता जिथं अहंता पण नाही ममता पण नाही. अहंता ममता गेहे देहादौच करोतीय. देहादो देहावरती अहंता ममता आपण करेल. मग स्थूल देह असेल सूक्ष्म देह असेल कारण देह असेल तिन्हीमध्ये अहंपा आपण करू शकतो. पण ज्या अहमतेच्याही पलीकडे गेलेलो आहे त्या अवस्थेचं नाव आहे निश्चळ अवस्था. स्थैर्यतेचा भाव आहे. तो व्यवहारात आपण अनुभवतो का म्हणाल तर सुषुप्तीमध्ये गेल्यानंतर मी आनंदम अनुभवामी हा भाव यत्किंचित असतो. जागृत झाल्यावर आपल्याला त्याचा स्मरण होतं. सुखानं झोपलो होतो आणि जे सुखानं झोपलो होतो त्याचा अनुभव सुखाचा कोणी घेतला असेल तर तिथंही मी आहे. पण ही जी सुषुप्तीमध्ये यत्किंचित आलेली अनुभवता आहे संत भक्त निरंतर अनुभवतात. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. निरंतर त्या अवस्थेमध्ये सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत. सर्व सुख ल्यालो सगळं मिळालं. आता मिळवण्यासारखं काही अवस्थेचं भाव राहिलेलं नाही. एक जे मिळवल्यावर पुन्हा काही मिळवायची गरज पडत नाही अशा अवस्थेचं चिंतन संत मिळवतात. यद ज्ञात्वा ज्ञेय भूयन्य ज्ञातव्य मौ शिष्यते. जे जाणल्यावर पुन्हा काही जाणायची गरज नाही. पावले पावले तुझे अम्मा सर्व हे निश्चळत्वाचा भाव आहे. आणि तिथं गेल्यानंतर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदामध्ये डुलणं आहे. तो आनंद व्यक्त करायचा बोलायचा आहे का आनंद बोलायचा आहे का म्हणजे मुकास्वादनवत. भक्तीचा अनुभव घेतल्यानंतर मुक्या माणसाला गुळ खायला दिला आणि त्याला विचारलं किती गोड लागतोय. अगोदर तर गुळ बोलता येत नाही किती गोड झालेला आहे सांगता येत नाही आपल्याला. एक जण म्हटला महाराज गुळ किती गोड आहे. म्हटलं खाऊन बघ त्याशिवाय कळणार. हे घे गुळ आणि काय कर खा आणि मग बघ मला सांग गुळ किती गोड आहे. बोलता येत नाही. गोडी बोलता येईल का महाराज गोडी सांगता येईल का नाही नाही नाही. मुकास्वादनवत मुक्या माणसाला गुळ खायला दिला ते नुकतंच असं करेल नाही का वा 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 असंच म्हणेल ना. आता ते मला ॲक्टिंग करता येत नाही तर मी दाखवलं असतं. काय आहे की तो बोलणार नाही पण तो फक्त अनुभव करेल आणि अनुभव केलेला पूर्ण शरीरावरती त्याचा उमटेल. वा 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 चेहरा प्रसन्न वाटायला लागेल नाही का. वा 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 आनंदाचा अनुभव प्राप्ततेचा बरं का त्या स्वरूपाची अनुभूती घ्यायला लागलं. ते अनुभव आहे आणि तो अनुभव अनुभवायचा असतो. प्रेम नाही सांगता बोलता दावता अनुभवे चित्ता चित्त जाणे. हा सांगण्याचा विषय होत नाही बोलण्याचा विषय होत नाही दावण्याचा विषय होत नाही. स्वतःला प्रत्येकाला तो अनुभव आला पाहिजे. कधीतरी आपल्याला परमार्थिक अनुभव आलाय का हो. कधी स्थैर्यतेचा अनुभव आलाय का. कधी परमार्थिक त्या स्वरूपाचा आनंद अनुभवलाय आम्ही. अत्यंत स्थिरतेच्या अवस्थेचा आनंद अनुभवलाय आम्ही आणि तो आनंद पुन्हाने अनुभवावा वारंवार अनुभवावा निरंतर परमार्थिक आनंद अनुभवावा असं कोणाला वाटतं सांगा. हा परमार्थिक आनंद कधीतरी आपल्याला त्या परमात्म्याचा जाणीव झाली की नाही. अंतकरण वृत्ती कधीतरी त्याला बघितल्यानंतर प्रफुल्लित झाली की नाही का. त्या परमात्म्याला बघितल्यानंतर त्याला विटेवर उभा राहिल्यावर संतांच्या बाबतीत हे होतं बरं का. संत बोलतात आपला भाव तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि तुला बघितल्यावर आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. किती अनुभवाचा विषय आहे बघा. अनुभव बोलतात कसे बघा की आता त्या वृत्तीनं त्या स्वरूपाच्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थैर्यता एवढी केलेली आहे की तिथला सुखाचा अनुभव घेतला जातोय. विटेऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवाविधी. पुन्हा पुन्हा सेवन करावंसं वाटायला लागतं. पुन्हा पुन्हा त्याला बघावंसं वाटावं लागतं. पुन्हा पुन्हा त्याच्याजवळ जावंसं वाटावं लागतं. वारंवार आपण जातो म्हणूनच वारी नाव आहे नाही. वारंवारं क्रियते. पुन्हा पुन्हा आपण पंढरपूरला जातो का नाही सांगा याला म्हणतात वारी. कारण त्याला बघावंसं वाटणं हा भक्तीचा भाव आहे. कसला भाव आहे भक्तीचा. हा भक्तीचा आनंद आहे. तो आनंद आहे ना जेव्हा संतांना अनुभवायला येतो तो आनंद देवाचा अनुभव जेव्हा भक्ताला अनुभवायला येतो तो अनुभवतो याचं नाव भक्त आहे. पण मिळालेला आनंद प्रत्येकाला वाटावा असं ज्यांना वाटतं त्यांना संत म्हणतात.
दोन्हीतला फरक यत्किंचित करायचा असला तर भक्ताला प्राप्त होणारा आनंद आहे भगवंताचा, पण मिळालेला आनंद प्रत्येकाला वाटावा. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका. हा घ्या रे होऊन कारानवरी, घ्या रे होऊन कारानवरी, घ्या रे होऊन का. विठेवरी जाती पाऊले समा. अरे होऊन कारानवरी, घ्या रे विठेवरी जाती विठेवरी जाती पाऊले समान. सेवितो हा रस वाटितो, सेवन करतो आणि वाटतो. परमार्थिक आनंद सेवन करणारा आहे. एक जण म्हटला एक जण म्हटला तुम्ही खाताय? हो म्हटले. काय खातोय? तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. नाही का? मग आता आम्हाला पाहिजे काय? म्हणले घ्या, तुमच्या करताय. नका सर पडू, घ्या रे तुम्हालाही घ्या. कारण तो आनंद आम्ही अनुभवतोय आणि अनुभवलेला आनंद अद्वैतातला. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि अनुभवाशिवाय जर बडबड करत असेल तर अनुभवा वाचून. कारण त्या अवस्थेमध्ये इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. इंद्रियांचा जय आहे, वासनेचा क्षय आहे. जिथं डोळ्यांद्वारा तो आनंद घ्यायचा, रूपाचा विषय आहे तर रूपाचा आनंद घेईल आपण, पण तिथं इंद्रियांचा जय आहे. इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत, डोळे आपल्या ताब्यात आहेत. डोळ्यांनी बघावंसं वाटतं तेच बघत नाही, कानाने ऐकावंसं वाटतं तेवढंच ऐकलं जात नाही. इथं परमात्म्यालाच डोळ्यांनी बघायचं असलं तर त्यालाच बघावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घेई, राही विठोबाचे पायी. सगळ्या इंद्रियांना विनंती केलेली आहे. नवे नवे मनाला सुद्धा सांगितले, मनात ते धाव घेई, लय पळायचं नाही. मनाला इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. जास्त मना पळतच असेल तर मनाला विनंती करतात, नको नको म्हणा, माया जाळामध्ये नेऊ नको बाबा, गुंतू माया जाळ. काळाला जवळी ग्रासावया. मन काय ऐकत नाही तरी जाते. मग मनाला म्हणतात, अरे मनात येते धाव घेई, राही विठोबाचे पायी, तरी ऐकत नाही. मग सारखा प्रयत्न चालू आहे मनाच्या करता. तुकोबराय तर मनासमोर म्हणतात, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, मला भीक दे बाबा. नाही का? तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, तरी मन ऐकत नाही. मग काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा. आता देवाकडे मोर्चा वळवला. आता देवालाच म्हटले, काय काय करतो या मना, परिनायके. आता मन ऐकायला तयार नाही. मग देवालाच सांगितलं, माझे चित्त तुझे पायी राहो. हा धरोणिया बाई बवहा दारी दातारा. कळमणी धन्य चतुरा तो शिरोमणी गुण लावण्य. माझे चित्त तुझे पायी राहू. कोणी विनंती कोणाला केली? देवाला विनंती केली, देवा माझं चित्त परमात्म्याच्या चरणी राहो, तुझ्या चरणी राहो. चित्ताच्या स्थैर्यते करताची विनंती आहे. ते माझी हरी वृत्ती राहो. त्या मनाची स्थैर्यतेच आहे. मग मन स्थिर होणं म्हणजे चंचल रहित होणं, निश्चळत्वाची अवस्था येणं. अहंता ममता संपल्यानंतर निश्चळत्व अवस्थेला जातं. निश्चळ अवस्थेला जाणं. आता कोटे धावे मन, तुमचे शरण देखलिया. स्थिर झालं. एवढं स्थिर झालं की भ्रमर गुंतले सुमन कळिके.
एखादा भुंगा कमळामध्ये गुंतल्यानंतर जसा बाहेर निघू वाटत तसं हरिपाठी गेले ते निवांतची. निवांत शब्द पण निवांत बोलता आला पाहिजे बरं. निवांत एकाला म्हटलं कसं काय निवांत आहे म्हणला म्हणजे तो निवांत नाही हे कळालं. एवढ्या गडबडीत बोलला म्हणजे निवांतची ठेले किती स्थिर झाले म्हटले की आता चलाय मानता नाही, चंचल्य भाव संपलेला. आणि स्थैर्यतेच्या ठिकाणी जो अनुभव आहे, आनंदाचा भाव आहे, तो आनंदाचा भाव संत अनुभवतात, भक्त अनुभवतात. नाहीतर त्या विनंती तर चालूच आहे. ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडित्व गुणू रे भ्रमरा, चरण कमळदळ रे भ्रम. परमात्म्याचं चरण हेच कमळदळ असेल म्हटले की, आणि त्याच्या ठिकाणी तू स्थिर राहा हे भ्रमरा, म्हणजे मनरूपी भ्रमराला सांगितलं. म्हणजेच समजून जावा की निश्चलत्वाच्या अवस्थेमध्ये इंद्रियांचा जय, देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, यत्किंचित इच्छा कामना अभिलाषा काही राहिलेलं नाही. आणि संकल्पाही वरी नाही म्हण, मनाचे मनपण गेले. माऊली म्हणतात ना, मनाचं मनपणा गेला. संकल्पावर मनाची अवस्था येत नाही, कारण मन स्थिर झालं. जिथं स्थिर झालं त्या ठिकाणी स्थैर्यतेचा भाव आहे. जिथं स्थैर्यतेचा भाव आहे तिथं अनुभूती आत्मानंदाची आहे, परमानंदाची आहे. आणि जो आनंद विठेवरच्यावरती पाहायला जातो तोच नित्य सत्य ज्ञानानंद. त्या आनंदापुढं अन्य कोणताच आनंद काम करत नाही. म्हणजे अन्य कोणताच आनंद त्या आनंदापुढं सगळे आनंद फिके वाटायला लागतात. त्या आनंदापुढं तू वर्णन आहे, कसं वर्णन आहे, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुडे ते क्षीण. मग लौकिकातला खाण्यातला आनंद, डोळ्यांनी बघण्यातला आनंद नाही का, चालण्या बोलण्यातला आनंद, हे सगळे जे आनंद आहेत त्या आनंदापेक्षाही परमात्मिक चिंतनातला आनंद आहे, नित्यवर्धमान आहे. भक्तीतला आनंद नित्यवर्धमान, अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, निरंतर वाढणारं सुख नाही का महाराज. विट्याईसे सुखनो हे भक्तिरस, पुढता पुढत्यास सेवा पुन्हा पुन्हा प्राप्त करावं, असं जे सुख वाटतं ते भक्तीतलं आहे. त्यामुळे तो भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या अनुभूतीमध्ये गेले. भक्तीतलं सुखाचं वर्णन आता हे ज्ञानाच्याच स्वरूपाचं सांगायला लागलं. निश्चळ अवस्था, मनाची स्थैर्यता झाली, सम अवस्था आहे, ब्रह्म सर्वंगत सदा सम. स्थिर राहता आलं पाहिजे आपल्याला. आपल्या जीवनामध्ये दोन आपण क्रिया तर करतोच. एक आहे गती, दुसरी आहे स्थिती. एक आहे गती म्हणजे प्रवास आपला चालू आहे. तुम्ही घरातून इथपर्यंत आला, गती केली, थांबला, स्थिती केली. घरी जाणार, गती, तिथं थांबणार, स्थिती. उद्या ऑफिसला जाणार, तिथं थांबणार, स्थिती. पुन्हा घरी येणार, गती, थांबणार, स्थिती. पुन्हा इकडं प्रवचनला यालच ना उद्या, गती आहे, पुन्हा हे थांबणार, स्थिती. गती आणि स्थिती जीवनात चालू आहे. माणूस गती का करतो याचा जर विचार केला तर माणूस हा गती करतो परिस्थिती सुधारण्याकरता, आणि माणूस स्थिती करतो हा आत्मस्थिती सुधारण्याकरता. स्थिती का करतो? आत्मस्थिती सुधार. गती करतो, पळणं चालू आहे, धडपड धडपड धडपड, कुठंपर्यंत? धडपडत नाही तोपर्यंत धडपड. धडपड चालूच आहे महाराज. पण तुम्हाला सांगू का, गती करतो माणूस परिस्थिती सुधारायला. तुम्ही म्हणाल परिस्थिती कशी काय हो? माणसाला खायला प्यायला लागतं, पोटभर, इथं बरं पोटासाठी पहा केवढी आटाआटी, माणसाला पळावं लागतं नाही का, कमवावं लागतं. असं होतं की नाही सांगा? इथं शरीराकरता, इथं बरं पोटासाठी पहा केवढी आटाआटी, जगण्याकरता कर्म करावं लागतं, बाहेर जावं लागतं, कामामध्ये नोकरी करावी लागते, सगळं करावं लागतं. मग का करावं लागतं? नोकरी करावी लागते, कामधंदा आपल्याला करावा लागतो. का करावा लागतो? शरीराकरता करावा लागतो म्हणाल तर परक्या कुठं, आपल्याच करता करावा लागतो म्हणाल ना तुम्ही. मग परिस्थिती सुधारायला गती करतो हे कसं काय? म्हणले तसं नाही आहे की शरीरसुद्धा आपलं आहे का याची गॅरंटी करून घ्यायला पाहिजे. शरीर तर आपलं आहे का? वर्णन आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय. देह 5 जणाचा वाटा आहे. देह हे 5चे झाले, हे कर्माचे गुण येऊन तरी बहुतसे रुदले हे जन्म मृत्यूच्या, ह्याचं वर्णन आहे. 5 जणाचा याच्यामध्ये वाटा आहे. 5 जण म्हणजे पंचमहाभूतांचं आहे. म्हणजे शरीर आपलं, शरीर माझं, या देहावर आपली सत्ता आहे असं म्हणू शकतो का? नाही नाही. देह हे काळाचे नाही का. मग परक्याचंच आहे की नाही सांगा? शरीर कुणाच झालं? परक्याचं. मग शरीराकरता जरी आपण पळत असलो तरी सुद्धा परिस्थिती सुधारायलाच पळतो. परस्थिती म्हणजे परक्याची स्थिती नाही का. सुधारण्याकरता काय करतो माणूस? पळतो. आणि आत्मस्थिती सुधारण्याकरता स्थिर होतो.
मग आत्मस्थिती म्हणजे स्वस्थिती, स्वस्थ. लोक म्हणतात काय, कसं काय, बरं आहे का, स्वस्थ आहे का. स्वस्थ म्हणजे स्वस्मिन स्थितः, स्वतःमध्ये एवढा स्थिर झालेला आहे, स्वरूपाच्या ठिकाणी आनंद अनुभव आहे. स्थिरतेमध्ये फार आनंद आहे, चंचलतेमध्ये आनंद नाही आहे. मन चंचल असेल, वृत्ती चंचल असेल तर त्यामुळं जेवढे उत्कृष्ट कार्य होत नाहीत तेवढी स्थिर मनानं उत्कृष्ट कार्य होतं. मग मन एवढं स्थिर करावं, मग पुन्हा शरीर कर्मामध्ये कितीही पळालं तर चालतंय, पण मन पहिलं स्थिर करता आलं. मनाला एवढं स्थिर करावं, पुन्हा प्रपंचात कितीही पळालं तर चालतं, काय हरकत नाही, प्रपंच करावा, प्रपंचामध्ये असावंच चांगला, प्रपंच सुखरूप असावा आपला, नाही का, प्रपंच करावा, असा असावा आपला प्रपंच. जोडणिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचू करी. आपला धन उत्तम व्यवहारानं जोडलं का हरकत नाही. बांधा सोपी माड्या घरे, काय वर्णन आहे बरं का संतांचं. आलिया अतिता आदरे यावुनी धर्म कोणता. एखादा अतिथी आपल्या घराकडे आला, बंगला बांधा म्हटले, बांधा सोपी माड्या, बांधा, काय हरकत नाही, बांधायला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, पैसा मिळवायला पाहिजे. पण त्याचबरोबर वर्णन काय आहे, एखादा अतिथी आपल्या घराकडे आला तर घरात कोण नाही, पुढं जावा असं म्हणून चालणार, त्याचं स्वागत करता आलं पाहिजे. पहिल्यातली एक म्हण आहे हिंदीमधली की भगवान देने वाले मुझे इतना दे दे कि मैं भी भूखा न रहूं और साधु भी भूखा न जाए. मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए, पहिल्यातली म्हण आहे, नाही का. आता तो आलेल्या साधूचं स्वागत करता आलं पाहिजे. मग घरा आले कृपाळू, नाही का, असं होतं. त्यामुळं वर्णन काय सांगत होतं, कमवलं. स्थैर्यता हाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधला भाव आहे. ती स्थिरता कशी अर्थ आहे, त्या अभ्यासानं येते, सहजासहजी येत नाही. आपली स्वाभाविक वृत्ती चंचल आहे, पण त्या वृत्तीला स्थिर करणं हे अभ्यासानं शक्य होतं, नाही का. आपल्याला अज्ञानाची PhD करावी लागत नाही. एक जण सर्टिफिकेट घेऊन आला ना, म्हणला PhD केले. त्याला विचारलं कुठला विषय, म्हणला अज्ञान. अज्ञान या विषयावर चिंतन लिहिलं, निबंध लिहिलं, काय हरकत नाही, त्याचीही PhD होते. अज्ञान या शब्दावर चिंतन लिहिलं, निबंध लिहिला. अज्ञान म्हणजे काय, अज्ञानाचं स्वरूप काय, ना सद ना असत, सदा असत, विलक्षण, अनिर्वचनीय, बाद योग्य, नाही का. हे सगळं अज्ञानाचं व्याख्यान करून PhD करता येऊ शकते. पण आपल्याकडं असणाऱ्या अज्ञान हे आपण मिळवलेलं नाही आहे. आपल्याकडं असणारं अज्ञान, आपल्यामध्ये असणारं अज्ञान, बरं का, ज्ञान नव्हे अज्ञान, अज्ञानाचं ज्ञान नव्हे अज्ञान. ते अज्ञान आहे, ते मिळवून आलेलं नाही तर आपल्याला प्राप्तच आहे. फक्त आता प्राप्त करायचं आहे ते ज्ञान, आणि ते ज्ञान प्राप्त का करायचं आहे, अज्ञान घालवण्याकरता. काही मिळवण्याकरता ज्ञान प्राप्त करायचं आहे का, आपल्याला प्राप्तच आहे सगळं, आपण आहोत स्वरूपत्वेनं. पण अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानाची गरज पडते. आणि ते ज्ञान मिळालं, ते ज्ञान काय आहे तर अद्वैत ज्ञान. ते ज्ञान, अद्वैत ज्ञान म्हणजे काय, मीला ओळखणं, माझेपणाचा भाव ओळखणं, आणि ओळखल्यानंतर संगरहित होणं, म्हणजे अहंकार आणि ममत्व रहित होणं, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पावर ये नये मन, अशा अवस्थेला जाणं, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. मग प्रश्न केला, का हो तुकोबर आहे, अशा अवस्थेमध्ये आता काय आहे, त्या अवस्थेमध्ये मग काय आहे, शिल्लक काय आहे, कोणती भावता आहे, कोणती रूपता आहे. तर तुकोबराय म्हणतात तिथं जाणणं आहे का. एखादा म्हटलं असं जाणणं आहे का, तिथं जाणणं आहे का, तर तुकोबराय म्हणतात त्या अवस्थेला जाणणं सुद्धा नाही आहे. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, जाणणं आलं की त्रिपुटी आली, त्रिपुटी आली की ज्ञातात नाही ज्ञान आलं. म्हणजे जाणणारा कोणीतरी, ज्याला जाणलं जातं. इथे अनुभूतीच्या ठिकाणी त्रिपुटी कुठं आहे म्हटले, अनुभूतीच्या ठिकाणी फक्त अनुभव आहे. मग काय आहे, जाणणंही नाही आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. तिथं जाणणं हा विषय जर नसेल, मग आहे काय, आहे काय, फक्त आनंद आहे. तुकोबराय म्हणतात काय आहे, अंतर्या थारा आनंदाचा. केवढा आनंद आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंद
आनंदाचे आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची तिथं बाकी काही नाही आनंद आहे. आनंद नावाचा माणूस नव्हे बरं का तिथं आहे. आनंद याचा अर्थ अनुभव आनंदमय आहे. ज्या आनंदामध्ये दुःख सापेक्षता नाही आहे. कारण सुख हे दुःख सापेक्ष असू शकतं, दुःख हे सुख सापेक्ष असू शकतं, पण आनंदाला सापेक्षित भाव नाही आहे. आनंद हा अनुभवाचा विषय आहे आणि ज्याला अनुभवाला आला तो आनंद तुकोबरायांच्या जीवनामध्ये संतांच्या जीवनामध्ये प्राप्त आहे. तो जगाला मिळावा असं त्यांना वाटतं म्हणून त्यांना संतत्व प्राप्त आहे नाही का. ते जगाच्या कल्याणाकरता धडपडतात. या निश्चळ अवस्थेमध्ये जाण्याकरताचा प्रयत्न आहे. बघा तुम्ही एरवी आपलं मन चंचल चलायमान जास्त असतं, पण परमार्थिक अवस्थेमध्ये आल्यानंतर भजनामध्ये कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आल्यानंतर मन कसं स्थिर व्हायला लागतं. होतं की नाही सांगा. कारण ही सात्विक भावाकडे जाणारा मार्ग आहे. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करा परमार्थ. सात्विक मार्ग सत्वाच्या दिशेनं जाणारा मार्ग आहे. आणि सात्विक मार्ग गडबडीत भेटत नाही, काही लगेच भेटत नाही. याच्याकरता अभ्यासात द्रमतेत्र दुःखांतमच्या निगच्छती. एकांत चिंतन आहे. काही गोष्टी गडबडीत लगेच पाहिजे लगेच पाहिजे लगेच पाहिजे नाही. त्याच्याकरता सायास आहे, त्याकरिता काहीतरी कष्ट आहे, त्याच्याकरता काहीतरी श्रम आहे. हळूहळू मिळतं, हळूहळू डाळे डाळे नाही का. लगेच पाहिजे कैसेने दैवत, नाहीतरी येणारं म्हणते लगेच पाहिजे देव, लगेच दाखवा. अहो साधा चहा जरी करायचा असला तरी पहिल्यांदा काय टाकावं लागेल, पहिलं पाणी उकळत ठेवावं लागेल, त्याच्यामध्ये जरा मीठ. रेसिपी चुकली वाटते. नाही नाही नाही, पहिलं त्याच्यात साखर पावडर दूध टाकल्यानंतर जर चहा प्राप्त होत असेल, याला काहीतरी क्रम करावा लागत असेल तर तुम्ही सांगा आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त करायचं आहे. काहीतरी क्रम असेल, काहीतरी त्याची साधनं आहे, काहीतरी नियम आहेत. संतांनी सांगितलं लय काय मोठं कष्ट करायची गरज नाही, ठाईच बैसोनी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ. पाहुणा घरात यायचा असला तर घर पहिलं साफसुत्र करून ठेवतो आपण. एखादा जावई त्यातल्या त्यात जावई असला तर, आणि मग जर समजा देव घराला यायचा असेल, देव जर आपल्या तिथं नित्य राहायचं असेल अंतकरणात, तर अंतकरणाची पहिली काय करावं लागेल, शुद्धता करावं लागेल, स्वच्छता करावी लागेल, अंतकरण स्थिर करावं लागेल. त्यावेळी त्याची वस्ती निरंतर राहील. येवोनी गोपाळ राही येते आनंदाचा अंतर्या थारा आनंदाचा. तो आनंदाचा थारा मिळालाय. आता आनंदाच्या पुढं लय बोलणं काय उपयोगाचं होणार नाही. म्हणून शेवटचा शब्द तुकोबरायांचा आहे आनंदाचा. या शब्दाचा या अभंगाचा शेवटचा शब्द कोणता आहे, अंतर्या थारा आनंदाचा. आणि पहिलं चरणतला पहिला शब्द कोणता आहे, न करी रे संग. न करी रे संग झालं की अंतर्या थारा आनंदाचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निश्चळ लागोणी दिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडत इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पा ही वरी नाही म्हण. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडत तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडती झालेली सेवा पंढऱ्याच्या चरणी ज्ञानोबा तुकोबांची चरणी माता रुक्मिणी मातेच्या चरणी समर्पित करून, काही चुकला असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, चुकीला माफ करा. बरोबर असेल तेवढं मात्र घ्या. संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे म्हणून बरोबर तेवढं घ्या.